नमस्कार, मी भारती सहस्त्रबुद्धे. 2023 या वर्षातल्या अगदी शेवटच्या दिवशी आपलं हे आनंदाचं पान सादर केलं जाते, तेव्हा अगदी शेवटचं 2023 या वर्षातलं आनंदाचं पान या कार्यक्रमात मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. खरं तर आता आपल्याला भविष्याचा वेध घ्यायचा आहे. आपण सगळे उत्तम वाचक आहात आणि येत्या वर्षात म्हणजे 2024 मध्ये आपल्याला काय वाचायला मिळणार याच्याबद्दलची उत्सुकता तुमच्या मनात असेल, तशीच ती माझ्याही मनात आहे. आणि म्हणूनच आज आपण मकरंद जोशी, जे स्वतः उत्तम लेखक आहेत आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे ते उत्तम वाचक आहेत, वेगवेगळ्या प्रकाशन संस्थांकडनं काय नेमकं नवीन येणार आहे याबद्दलची त्यांना माहिती आहे, तेव्हा त्यांच्याशी गप्पा मारून आपण आज जाणून घेणार आहोत की खरंच 2024 या वर्षात आपल्याला काय काय वेगळं वाचायला मिळणार आहे, काय अपेक्षा आपण ठेवायची आहे या वर्षाकडनं. मकरंदजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. आणि मी जसं म्हटलं तसं आम्ही खूप उत्सुक आहोत जाणून घ्यायला की 2024 या वर्षात वाचकांना काय काय वाचायला मिळणार आहे. तर सगळ्यात सुरुवातीला मी तुम्हाला प्रश्न विचारते की खूप उत्सुकता वाढवणारी कुठली पुस्तकं आहेत जी 2024 मध्ये आपल्याला वाचायला मिळतील? नक्कीच. सगळ्यात आधी एबीपी माझाच्या सगळ्या प्रेक्षकांना आगामी वर्षाच्या शुभेच्छा. आणि वाचकांच्या मनात जे कुतूहल असतं की पुढच्या वर्षी मला काय वाचायला मिळेल, तर त्याची काही मोजकी उदाहरणं आहेत आपल्याकडे. म्हणजे मॅजेस्टिक प्रकाशनतर्फे एक मुळाक्षर नावाचं पुस्तक येत आहे. अरुण खोपकर हे सिनेमाशी संबंधित अतिशय जाणकार असं नाव, की जे सिनेमा दिग्दर्शक आहेत, सिने समीक्षक आहेत आणि कला समीक्षक आहेत उत्तम. तर त्यांनी रूपवाणी मासिकासाठी काही लेख लिहिले होते. तर त्यांनी आणि गणेश मतकरी यांनी मिळून ते लेख मोठ्या प्रमाणात अधिक फुलवलेले आहेत आणि मुळाक्षर नावाने ते पुस्तक येत आहे. त्या पुस्तकाचा उद्देश हाच आहे की सिनेमाची जी भाषा असते ती भाषा समजण्यासाठी काही मूलभूत गोष्टी प्रेक्षकांना कळणं गरजेचं असतं. त्यामुळे त्या सांगणारं हे पुस्तक आहे. म्हणजे ज्यांना सिनेमा जाणून घ्यायचा आहे, ज्यांना सिनेमा समजावून घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी हे फार महत्त्वाचं पुस्तक असेल. आणि खोपकरांची याच्या आधीची जर पुस्तकं तुम्हाला आठवत असतील, काल कळलं असेल किंवा दृक्प्रतिमा असेल, तर त्या पुस्तकांमधून खोपकरांनी ज्या पद्धतीने प्राक सिनेमा होतं, ज्या पद्धतीने त्यांनी कलेचं अंतरंग उलगडलं होतं, तसं सिनेमाचं अंतरंग या पुस्तकातून खोपकर नक्की उलगडतील. हे मॅजेस्टिक कडून येणारं पुस्तक आहे. त्यानंतर पद्मगंधा प्रकाशनचं एक अतिशय इंटरेस्टिंग विषयावरचं पुस्तक आहे संजय आर्वीकरांचं, की ज्याचं नाव आत्मप्रकाश असं आहे. म्हणजे आपण सगळेच आत्मचरित्र वाचतो वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांची, की त्यांचा काळ कर्तृत्व समजून घेण्यासाठी. तर ह्या आत्मचरित्राचा प्रत्येकावरती काही ना काही प्रभाव पडलेला असतो. आणि आर्वीकरांनी असेच काही साहित्यिक, तत्त्वज्ञ, राजकीय नेते, कलाकार यांच्या आत्मचरित्राचा त्यांच्यावरती नेमका काय प्रभाव परिणाम झाला ते उलगडून सांगितलं आहे आत्मप्रकाश या पुस्तकामध्ये. त्यामुळे आत्मचरित्र वाचणाऱ्या लोकांसाठी जणू काही ते एक गाईड असेल, की वेगवेगळ्या विषयातल्या लोकांच्या आत्मचरित्रांबद्दल एकत्रितपणे लिहिलेलं असेल. परममित्र प्रकाशन हे असं एक प्रकाशन आहे की जे प्रामुख्याने संशोधनपर किंवा संशोधनात्मक अशी पुस्तकं प्रकाशित करतं. त्यांचं एक पुस्तक येतं जे प्रख्यात सिने दिग्दर्शक राजदत्त यांच्या कारकिर्दीविषयी आहे. म्हणजे राजदत्त हे नाव मराठी सिनेमासृष्टीसाठी अतिशय मोठं नाव आहे. त्यांनी वेगवेगळ्या धर्तीचे वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमा केले, त्याला राष्ट्रीय पारितोषिकं मिळालेली आहेत. तर त्यांची संपूर्ण कलाकारकीर्द उलगडून दाखवणारं योगेश शेटे यांचं पुस्तक परममित्रतर्फे आगामी वर्षात आपल्याला वाचायला मिळेल. पॉप्युलर प्रकाशन हे मराठीतलं एक महत्त्वाचं नाव, की ज्यांचं शताब्दी वर्ष सध्या सुरू आहे. आणि त्या निमित्ताने पॉप्युलरचे रामदासजी भटकळ यांचा आता नुकताच 89वा वाढदिवसही येईल. तर त्यांचं एक जिज्ञासा म्हणून पुस्तक येतं आहे, की ज्याला आपण प्रकाशकाचं आत्मचरित्र असं म्हणू शकू. म्हणजे त्यांनी त्यांचे जे लेखक आहेत सगळे, मग घुरी असतील, कोसंबी असतील, टिकेकर असतील, ह्या सगळ्या लेखकांबरोबरचे त्यांचे अनुभव, या लेखकांबरोबरचं त्यांचं नातं हे या पुस्तकातून आपल्यासमोर मांडलेलं आहे. त्याच्यामुळे ही अशी वेगवेगळ्या प्रकृतीची आणि वेगवेगळ्या संदर्भातली काही महत्त्वाची पुस्तकं 2024मध्ये वाचकांसमोर येणार आहेत. आणि अर्थातच वाचक त्याचं नक्कीच प्रेमाने स्वागत करतील असा विश्वास वाटतो मला. मकरंदजी, खरं तर तुम्ही खूप उत्सुकता वाढवणाऱ्या पुस्तकांबद्दल माहिती दिली, पण त्याचबरोबर मला विचारावं असं वाटतं की आपण आत्ता पाहिलं या 2 वर्षात देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाले. त्या निमित्ताने अनेक प्रकाशन संस्थांनी खूप चांगलं काम केलं. म्हणजे कोशवाङ्मया हा जो प्रकार आहे त्या प्रकारातलं मोठं काम बऱ्याच ठिकाणी झालं. तर तशा पद्धतीचं काही आपण एक्सपेक्ट करू शकतो का या येत्या वर्षामध्ये? अशा पद्धतीने काही आहे का जे तुम्ही बोलला आहात प्रकाशन संस्थांशी? हो 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 हो
म्हणजे पद्मगंधाकडून एक पुस्तक येते जे महात्मा गांधींच्या संदर्भातलं आहे. म्हणजे आज स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली तरी महात्मा गांधींचा शोध संपत नाही असं आपल्याला म्हणावंसं वाटेल. कारण नारायणभाई देसाई यांनी ते मूळ 4 खंड गुजरातीमध्ये लिहिलेले होते महात्मा गांधींच्या चरित्राचे. आता सगळ्यांना माहिती आहे की नारायणभाई देसाई हे स्वतः साहित्य अकादमी विजेते लेखक आहेत गुजरातीमधले, आणि महात्माजींचे जे स्वीय सहाय्यक होते महादेवभाई देसाई त्यांचे ते चिरंजीव. तर नारायणभाईंनी गुजरातीमध्ये लिहिलेले हे 4 गांधी चरित्रांचे खंड आता मराठीमध्ये येतात पद्मगंधा प्रकाशनतर्फे. सुषमा करोगल यांनी त्याचा मराठीत अनुवाद केलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एका अगदी जवळच्या माणसाने बापूजींविषयी लिहिलेलं चरित्रात्मक असं ते लेखन आहे. त्याला संशोधनाचाही आधार आहे आणि ते मराठीत आलेलं नाही आहे, ते या निमित्ताने मराठीत येणार आहे. त्याचप्रमाणे आणखी एका पुस्तकाचा मला उल्लेख करावासा वाटतो की संजीवनी खेर यांचं स्थलांतरितांचं विश्व म्हणून पुस्तक येत आहे. म्हणजे सध्या सगळ्या जगभरात भेडसावणारी समस्या स्थलांतरितांची आहे. म्हणजे युद्ध असेल किंवा दुष्काळ असेल, नैसर्गिक आपत्ती असतील किंवा उपजीविकेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर होत असतं. मग आपण ते अगदी महाराष्ट्रातही बघतो, देशातही बघतो, आणि आता युक्रेनसारखं युद्ध किंवा हमासचं युद्ध, या युद्धामुळे तिकडच्या भागातही आपण बघतोय. तर हे जे सगळं स्थलांतर होतं जगभरात किंवा झालेलं आहे त्याचे परिणाम काय असतात, ते नेमकं कशामुळे होतं, आणि ते स्थलांतर करून जेव्हा लोक आपला देश आपली भूमी सोडून परक्या जागी जातात आणि स्वतःला रुजवायचा प्रयत्न करतात तेव्हा ते स्वतःबरोबर आपल्या मूळच्या देशाचा काही अंश घेऊन जातात. तर या सगळ्याचं एक चित्रण संजीवनी खेर यांच्या पुस्तकात आपल्याला पाहायला मिळेल. मकरंजी, खरं तर तुम्ही आतापर्यंत आम्हाला ज्या पुस्तकांविषयी सांगताय ती खूप इंटरेस्टिंग पुस्तकं आहेत, विषय पण खूप वेगळे आहेत. मला विचारावं असं वाटतंय की जे ललित साहित्य आपण म्हणतो, मग कथा संग्रह, कविता संग्रह किंवा कादंबऱ्या, तर यात काही असं इंटरेस्टिंग आहे का जे तुम्हाला वाटतं की अरे वाचकांनी याची वाट बघायला पाहिजे कारण हे येणार आहे, असं काही सांगू शकाल का तुम्ही? हो, नक्कीच. आत्ता यावर्षीचा साहित्य अकादमी पुरस्कार कृष्णात खोत यांना जाहीर झाला. रिंगण, आपण आनंदाच्या पानमध्ये त्याच्यावरती कार्यक्रम पण केला होता. तर कृष्णात खोत यांची नवीन कादंबरी येते पॉप्युलर कडून, जी शिक्षण क्षेत्रावरती आधारित आहे. म्हणजे ग्रामीण भागामध्ये विशेषतः शिक्षण क्षेत्रात शिक्षक म्हणून जाऊ इच्छिणाऱ्या तरुणांची जी काही एक फरफट होते, ससेहोलपट होते की त्यांना नोकरी मिळवण्यासाठी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करायला लागतो किंवा त्यांना योग्य पद्धतीचं मानधन मिळत नाही, त्यांना योग्य पद्धतीची नोकरी मिळत नाही, हे जे सगळं एक विदारक चित्र आहे ग्रामीण भागातल्या शिक्षण व्यवस्थेचं, ते कृष्णात खोत यांच्या कादंबरीतून समोर येणार आहे. ती पॉप्युलरकडून वाचकांच्या समोर सादर होणार आहे. त्याचप्रमाणे 2023मध्ये मॅजेस्टिकचे जे संस्थापक होते कैलासवासी केशवराव कोठावळे, त्यांचं जन्मशताब्दी वर्ष साजरं झालं आणि त्या निमित्ताने एक मोठी कादंबरी स्पर्धा घेण्यात आली होती. त्याला अख्ख्या महाराष्ट्रातून जवळजवळ 95 लोकांनी त्याच्यात सहभाग घेतला होता. 95 कादंबऱ्यांची हस्तलिखित त्याच्यात प्रवेशिका म्हणून आलेल्या होत्या. आणि त्यातून जे पहिले 3 क्रमांक निवडले गेले ते आता मॅजेस्टिककडून वाचकांच्या समोर येत आहेत. पहिलं पुस्तक आहे त्यातलं राजन खान यांचं खुद्द आणि पाऊस या नावाचं. राजन खानांची शैली सगळ्यांना परिचित आहे की ते अतिशय वेगळ्या पद्धतीने पण आपल्या अगदी जवळचे विषय मांडतात. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था, शेती, सगळं बदललेलं राहणीमान आणि त्यामुळे बदललेली मूल्य याचं चित्रण या कादंबरीत आहे. याच्यातलीच दुसरी कादंबरी माधव सावरगावकर यांची आहे, जी सारीपाट म्हणून आहे की कॉर्पोरेट क्षेत्रातले अंतर्गत जे ताणेबाणे असतात, कॉर्पोरेट क्षेत्रातलं जे अंतर्गत राजकारण चालतं त्या सगळ्याविषयी एक अतिशय परखड भाष्य करणारी ती कादंबरी आहे. आणि तिसरी प्रमोद कोपर्डे यांची आहे खोंबारा म्हणून. एका पत्रकाराचा तो प्रवास आहे, अगदी साध्या सोप्या पद्धतीने मांडल्या पण अतिशय वेधक कादंबरी आहे. पुढच्या सेगमेंटकडे जाण्याआधी मला तुम्हाला शेवटचाच प्रश्न विचारावासा वाटतोय, तो म्हणजे 2023 मध्ये तुम्ही काय उत्तम वाचलं जे तुम्हाला वाटतं की अरे अजून वाचलं नसेल तर नक्की वाचा, अशा पद्धतीची 1-2 पुस्तकं आहेत का? हो, नक्कीच आहेत. 2023मध्ये वाचलेल्या पुस्तकांमधले उत्तम म्हणता येतील असं त्यातलं एक वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक आहे ते म्हणजे प्राध्यापक प्रवीण दवणे यांचा निवडक कवितांचा संग्रह, जो गेली 15 वर्ष प्रवीण दवणे कविता लिहितात. त्यांचे 13पेक्षा अधिक कविता संग्रह प्रकाशित आहेत. गीतकार म्हणून ते माहिती आहेत, पण कविताच्यामध्ये त्यांनी सगळ्या प्रकारचे प्रकार हाताळलेले आहेत. म्हणजे त्यांनी दशपदी लिहिलेली आहे, त्यांनी गझल लिहिलेली आहे, त्यांनी प्रेमकथा लिहिलेल्या आहेत, त्यांनी आजच्या विदारक वास्तवावरती भाष्य करणाऱ्या कथा लिहिलेल्या आहेत. तर दिगंताचा उद्गार या नावाने त्यांचा सुरेश एजन्सीने आत्ता नोव्हेंबरमध्ये निवडक प्रवीण दवणे यांचा कविता संग्रह काढला. तो मी आवर्जून वाचकांना सांगेन की तो वाचकांनी अवश्य वाचावा. आणि गणेश मतकरींचा फ्री फॉल नावाचा एक कथासंग्रह आत्ता प्रकाशित झालेला आहे,
तोही मी असाच वाचकांना नक्की शिफारस करेन की गणेश मोतकरींच्या कथांचा एक वेगळा ढाचा असतो, एक वेगळ्या पद्धतीचं त्यांचं एक रचना असते कथांची, आणि त्या पद्धतीच्या कथा तुम्हाला फ्रीफॉलमध्ये नक्की वाचायला मिळतील. तर ही माझ्याकडून एक शिफारस 2023मध्ये प्रकाशित झालेल्या 2 पुस्तकांची, असं मी सांगू शकेन. नाही, खरंच मकरंदजी, आज तुमच्याशी गप्पा मारून आम्हाला खूप आनंद झाला. खूप खूप नवीन पुस्तकांविषयी माहिती मिळाली जी आता 2024मध्ये येऊ घातली आहेत, आणि माझी खात्री आहे की सगळ्या वाचकांनाही या आपल्या गप्पांचा खूप फायदा होणार आहे. जे आवडते विषय आहे त्याबद्दलचं पुस्तक आहे हे आलं की आपल्याला लगेच वाचायचं आहे, या पद्धतीने नियोजन सुद्धा सुरू झालेलं असेल. खूप खूप आभार तुमचे, आज आमच्यासाठी इतकी माहिती गोळा करून आमच्यासोबत तुम्ही ती शेअर केलीत त्याबद्दल धन्यवाद. तर हे होते मकरंद जोशी, ज्यांनी आपल्याला 2024 सालात कुठली नवी पुस्तकं, मोठी महत्त्वाची पुस्तकं येऊ घातलीत त्यांच्याबद्दल माहिती दिली. आजचा हा विशेष भाग आहे, आपला इयर एंडर कार्यक्रम आहे, ज्यात आपण खूप पुस्तकांबद्दल गप्पा मारतोय. तर आता आज आपण जाणून घेणार आहोत की 2023 या सालात वाचकांचं खूप प्रेम मिळालेली पुस्तकं कोणती, आणि ते सांगतात आहेत राजहंस पुस्तक पेठेचे संचालक संजय भास्कर जोशी. मी संजय भास्कर जोशी, राजहंस पुस्तक पेठ या पुण्यातल्या पौड रोडवरच्या भव्य ग्रंथदालनातून बोलतोय. नेहमीप्रमाणे तुम्हाला सध्या जी पुस्तकं प्रचंड मोठ्या प्रमाणात वाचली जात आहेत, मोठी मागणी आहे, अशा पुस्तकांविषयी सांगायला आलो आहे. पण आजचा भाग विशेष आहे, खास आहे. याचं कारण आज आपण 2023 संपूर्ण वर्षातल्या खूप मागणी असलेल्या पुस्तकांचा आढावा घेणार आहोत. त्यामुळे नेहमीप्रमाणे 5च पुस्तकं न घेता वर्षाची असल्यामुळे मी 12 पुस्तकांविषयी सांगणार आहे, आणि दिनांक 1 जानेवारी 2023 ते कालपर्यंत म्हणजे 20 डिसेंबर 2023 अशा संबंध वर्षामध्ये आमच्या दुकानामधली प्रत्येक पावती तपासून ज्या पुस्तकांना सर्वाधिक मागणी होती, सर्वाधिक विकली गेली, अशा 12 पुस्तकांविषयी मी सांगणार आहे. ही राजहंस पुस्तक पेठेतली 12 बेस्ट सेलिंग बुक्स आहेत, सर्वाधिक मागणी असलेली. तर मित्रहो, मला अतिशय आनंद होतो की या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे ते म्हणजे नदीष्ट. मनोज बोरगावकरांची ही कादंबरी नदीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाला मंत्रमुग्ध करेल अशीच आहे. त्यामुळे भरपूर मागणी आहेत, आवृत्त्यांवर आवृत्त्या निघत आहेत. नदीवर अपार प्रेम करणाऱ्या माणसांनी लिहिलेली ही नदीची प्रेम कहाणी आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे सर्वत्र मोठ्या प्रमाणावर मागणी असलेलं आणि याच्याही अनेक आवृत्त्या निघत असलेलं भुरा हे पुस्तक शरद बाविस्कर यांचं. भुरा हे पुस्तक म्हणजे एका कोरडवाहू शेतकऱ्याचा मुलगा जो 10वीत नापास झाला आणि प्रचंड जगभर शिकून नंतर मोठ्या संस्थेमध्ये आज प्राध्यापक आहे, एक बुद्धिमंत म्हणून वावरतोय, अशा माणसाची अतिशय प्रेरणा देणारी कहाणी आहे. कांगावा नसलेलं प्रांजळ आत्मकथन असं मी भुराचं वर्णन करेन. अगदी आवर्जून वाचायला हवं. तिसऱ्या क्रमांकावर जे पुस्तक आहे ते खरं तर गेली 6-7 वर्ष कायमच बेस्ट सेलिंग यादीत आहे. मुरलीधर खैरनार या आमच्या मित्राचं शोध हे ते पुस्तक. मागच्या वर्षातही प्रचंड मागणी होती आणि भरपूर मोठ्या प्रमाणात वाचलं गेलेलं पुस्तक. या पुस्तकाविषयी मी एक गोष्ट आवर्जून सांगेन की आमच्याकडे कोणी विचारत आला की सर हे आम्हाला एक गिफ्ट द्यायचं पुस्तक आज, तर मी या पुस्तकाची शिफारस डोळे झाकून करतो. कधीही अपयशी न ठरणारं असं हे पुस्तक एक मराठीतली पहिलीच जबरदस्त थ्रिलर कादंबरी आहे. मुरलीधर खैरनार यांचं शोध जरूर वाचायला हवं. अगदी किंचित संकोचाने पुढचं पुस्तक सांगणार आहे, पण आता माझ्या संख्याशास्त्रीय विश्लेषणानुसार जी पुस्तकं आली आहेत त्यांचीच नावं तुम्हाला सांगतोय, कारण पुढचं पुस्तक हे संजय भास्कर जोशी यांचं पडद्यावरचे विश्वबान हे पुस्तक आहे. जगातल्या 25 उत्तमोत्तम सिनेमांची अतिशय साध्या सोप्या प्रेमळ भाषेत ओळख करून देणारं हे पुस्तक अतिशय मोठ्या प्रमाणावर वाचलं जातं आहे, याचा मला आनंद वाटतो अतिशय. त्यानंतरचं पुस्तक आहे ते गेली 6-7 वर्षच काय, पण गेली अनेक दशकं लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. ते मागच्या वर्षातही अधिक मागण्या असलं होतं, ते म्हणजे एक होता कारभार. विनाताई गवाणकरांनी हे पुस्तक लिहून मराठी वाचकांची मोठीच सोय केली, कारण अनेक तरुणांचं आयुष्यात पहिलं वाचलेलं उत्तम पुस्तक हेच असतं, एक होता कारभार विणा गवाणकर यांचं. पुढचं पुस्तक फार इंटरेस्टिंग आहे.
मित्र हो, जसा मी तुमच्याशी आत्ता संवाद साधतोय, माणसं एकमेकांशी बोलतात, संवाद साधतात, तसं झाडं देखील एकमेकांशी बोलतात, संवाद साधतात. याचं संशोधन करून लिहिलेलं पुस्तक द हिडन लाईफ ऑफ ट्रीज हे अतिशय लोकप्रिय ठरलं मागच्या वर्षात. हे खूप लोकांनी वाचलं केलं. गुरुदास नुलकरांनी याचा अनुवाद केला आहे आणि हे पुस्तक खूप लोकांनी वाचलं, खूप लोकांना आवडलं, द हिडन लाईफ ऑफ ट्रीज. त्यानंतरचं पुस्तक आहे, त्याला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला, बालसाहित्यातला अतिशय लोकप्रिय ठरलेलं असं, ते म्हणजे संगीता बर्वे यांचं पियूची वही. मी यावेळी मुद्दामूनच बालसाहित्याला यातनं बाहेर टाकलेलं नाही आहे, तर जे प्रचंड मागणी असलेले, खूप वाचलं गेलं आहे, म्हणजे संख्याशास्त्रीय विश्लेषणानुसार जे आलं आहे ते आलं आहे, असं हे पियूची वही हे पुस्तक अतिशय लोकप्रिय ठरलं आहे. पुन्हा एकदा संकोच वाटतोय मला की संख्याशास्त्रानुसार पुढचं पुस्तक संजय भास्कर जोशी यांचं मोबाईल गँग हे आहे. याच्यामध्ये दिसत आहेत ते सिद्धू सॅमसंग, मंटू मोटोरोला आणि निक्की नोकिया अशा तिघांची ही मोबाईल गँग, ती जी काही धमाल करते, अनेक रहस्य सोडवते, त्याच्या या धमाल गोष्टी आहेत मोबाईल गँग. त्यानंतर पुस्तक एका अतिशय ज्येष्ठ गानतपस्व्याने लिहिलेलं आहे आणि खरंच त्याला खूप मागणी आहे. लोक अतिशय कुतूहलानं, उत्सुकतेने वाचतायत. ते म्हणजे सत्यशील देशपांडे यांचं गान गुणगान. संगीताविषयीची आपली अभिरुची आणि जाण उन्नत करायला या पुस्तकाचा अतिशय उपयोग होईल. आणि मुख्य म्हणजे या पुस्तकात जागोजागी जे QR कोड दिले आहेत, त्यामुळे तुम्हाला ज्याची चर्चा करतायत ती बंदिश प्रत्यक्ष ऐकता येते, ते गाणं ऐकता येते तुम्हाला. अतिशय लोकप्रिय पुस्तक आहे गान गुणगान, सत्यशील देशपांडे. यानंतरचं पुस्तक म्हणजे महाराष्ट्राचं एक अतिशय आवडतं व्यक्तिमत्व सुधीर गाडगीळ यांनी महाराष्ट्रातल्या उत्तुंग व्यक्तिमत्वांच्या घेतलेल्या मुलाखतींचं उत्तुंग असं हे पुस्तक 2 खंडातलं आहे. अतिशय लोकप्रिय ठरलं आहे. आधी सुधीर गाडगीळ लोकप्रिय आणि त्यांनी रसिकतेने घेतलेल्या या मुलाखती, ज्यात सगळी मोठी माणसंच आहेत, त्या सगळ्यांच्या मुलाखतींचं पुस्तक अतिशय लोकप्रिय ठरलं. आणि शेवटचं अगदी अलीकडे आलेलं आणि अल्पावधीतच अनेक लोकांनी घेऊन वाचलेलं आणि ज्याचं खूप कौतुक होतं आहे असं पुस्तक म्हणजे अंजली चिपलकट्टी यांचं माणूस असं का वागतो. मानवी मनाच्या, मानवी वर्तनाचा शोध घेणारं, वैज्ञानिक पद्धतीने शोध घेणारं असं हे पुस्तक अतिशय लोकप्रिय ठरतंय. मित्र हो, ही आहेत यंदाची 2023मधली सर्वाधिक वाचली गेलेली, सर्वाधिक मागणी असलेली 12 पुस्तकं. आणि म्हणून मी तुम्हाला हे अगदी कळकळीने सांगतो, ही पुस्तकं घेऊन वाचा. राजहंस पुस्तक पेठेत या 12 पुस्तकांवरती मी विशेष 20% सवलत तर देतो आहेच, पण शेवटी तुम्हाला एकच सांगीन, मी हे तुम्हाला का सांगतो इतकं उत्कटतेने, कारण विंदांनी म्हणलेल्या कवितेत थोडा बदल करून मी इतकंच म्हणेन, लिहिणाऱ्याने लिहित जावे, वाचणाऱ्याने वाचत जावे, वाचता वाचता एक दिवस जे वाचले त्याबद्दल इतरांना सांगावे. धन्यवाद. तर ही होती या वर्षात गाजलेली आणि वाचकांच्या पसंतीस उतरलेली पुस्तकं. आज आपण कितीतरी पुस्तकांविषयी गप्पा मारल्यात. 2024 सालात कुठली पुस्तकं येणार आहेत, कुठले विषय असणार आहेत याबद्दलही आपण गप्पा मारल्या. त्यामुळे आता आपली बकेट लिस्ट करायला घ्या. त्या 2023 सालातली महत्त्वाची पुस्तकं, 24 सालातली महत्त्वाची पुस्तकं, या सगळ्याचा समावेश असू द्या. आपल्याला वाचन संस्कृती वाढवायची आहे, पुढच्या वर्षातही भरपूर वाचन करायचं आहे. तेव्हा वेळात वेळ काढून वाचत राहा. आम्ही पुढच्या वर्षात सुद्धा आणि येत्या आठवड्यात सुद्धा नवनवीन पुस्तकांसह आणि लेखकांसह तुम्हाला भेटणारच आहोत. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.